सन्माननीय निश्चित पिंपळगावचे एक आदर्श व्यक्तिमत्व दिलपेश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंतीशील की आपण या व्यासपीठावर आदरणीय दिलपेश पाटील दादांचं शुभ आगमन झालं आहे. आणि आता मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत पाहतोय. पण आजच्या दिवसातली मला वाटतं की 5वी लढत आहे. तब्बल 6वी लढत पाहतोय आपण आणि आज मला वाटतं की आपला हा जो शेड्यूल आहे तो कम्प्लीट होईल. कारण की 4 षटकाचे सामने आणि आज 2 ते 3 सामने क्लोजिंग पाहायला मिळाले. आमच्यासोबत नयन मला वाटतं की नयनचा सफर समाप्त झाले की अजून आहे बाकी. यस, यानंतर जो सामना होईल पंडित जोशी 11 विपक्ष जानकी. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉससाठी यायचं आहे. पंडित जोशी 11 विपक्ष जानकी इंटरप्राइज टीमचा संगणक वेळेला महत्व द्यायचं आहे. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. पहिल्याच बॉलवरती हा चांगला फटका पाहतोय पण क्षेत्ररक्षकाला बीट केलं. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार 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 आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. निश्चित स्वर्गीय पंडित जोशी 11 विपक्ष जानकी इंटरप्राइज टीमचे कॅप्टन. आपण जर आवाज ऐकत असेल तर लगेच टॉससाठी यायचं आहे. आणि आमच्यासोबत आहे वाटते एक टीमचे कॅप्टन पाहतोय आपण. निश्चित पंडित जोशी 11 टीमचे एक संगणक आलेले आहेत. जानकी इंटरप्राइज टीमचं संगणक आपण सुद्धा व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. या बॉलवरती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण अप्रतिम सुरेख बॉलचा वापर करून घेतलाय या बॉलरनी. मंगेश मारा करतोय. दिनेश जोशी स्वतः संगमाला पाहतोय आपण. बॅटिंग साईडला पाहतोय आपण. एका चांगले व्यक्तिमत्व दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या बॉलवरती अप्रहार चांगला आहे डाऊन द ग्राउंड. अप्रतिम वाह 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 क्लास फटका आणि दिनेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला नाही तर दुसरा चौकार. पण डाऊन द ग्राउंडचा सरळ बॅटनी स्ट्रेट फटका होता आणि हा सोपला फटका सुद्धा खूप प्रसिद्ध झाला होता. आणि लिहिलंय मुरबाडचा जो सचिन खूप परफेक्ट टायमिंग हा फटका खेळतोय त्याला मी जवळून पाहिलेले आहेत. काय अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं दिलशाननी सुरुवात केली होती. यस, हे मैदानाच्या आतमध्ये नाही घडत असतात. कुठल्याही खेळाडू दुखापत झाली लगेच त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू येतोय आणि विचारपूस करतोय. हीच आपण पाहतोय आपण खेळ स्पिरिट स्पोर्टमॅनचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण. विकेट किपर मला वाटते की अंकुश ग्रेट पुढे येऊन फटका आणि याचबरोबर पाहतोय की बॅटची कड विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. धक्का बटलाय तो क्रमांक 1चा. दिनेशची होते खेळी संपुष्टात. डीजे अतिशय अफाट मेहनत पाहतोय आपण या जक्कामध्ये. खास करून मी ग्रामस्थ मंडळ पिंपळगडचा उल्लेख करेन. त्यानंतर ऋतिक पाटील इज अ ग्रेट पर्सनॅलिटी. त्यानंतर पाहतोय सिव्हिल इंजिनियर निश्चित आमचे विकी वाकडे म्हणजेच रमाकांत वाकडे. त्यानंतर सिरीस बजाके, रत्नेश भोईर आणि विराज भोईर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पिंपळगर यांच्या माध्यमातून हा पर्व तिसरा पाहतोय आपण PPLचा. यज्ञेश भोईर आलाय क्रमांक 3 वर. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण चांगली आहे. सर्वप्रथम SG संघ पाहते आपण बॅटिंग करताना. आणि या जर बॅटिंग तुम्हाला करायची असेल तर उच्च कोटीचे फटके तुम्हाला मारावे लागेल. आणि मला वाटते की राजीव सरामचे साहिल शेलके सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय. फाईन लेगकडे क्षेत्ररक्षण करताना यावेळेस पाहता चांगला चेंडूचा स्ट्रोक चेक केलाय. फक्त चिप केलंय. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हलिंग होते त्या फ्री मात्र एक सिंगल या बॉलवरती कम्प्लीट. आणि जिथं आमचे रायझिंग स्टार ऑफ समालोचक
साहिल यांनी जर झेल टिपला तर त्याचे बंधू निश्चित भावेश शेलके यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. दरम्यान हा फटका पाहतोय आपण कौ कॉर्नर क्षेत्राकडे चेडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग झाला होता. फक्त आणि फक्त एक 2 धावा या बॉलवरती कम्प्लीट पाहायला मिळाल्या आणि या टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 11. जर पाहिलं आपण नाही ना तर एक चांगलं षटक म्हणता येईल. विकेट जरी एक गेला असेल पण धावा जी आहे ती 11ची सरासरी पार केलेली आहे आणि ही सरासरी जर कायम राहील तर 45 पर्यंत मजल मारू शकतो या संघ. कारण की या खेळपट्टीवर जर पाहिलं आपण काल मोठे मोठे टार्गेट सुद्धा पार केले होते. आपण दरम्यान स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण उपशाखा प्रमुख आमचे श्रीकांत पाटील दादांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया. पेशेने इंजिनियर आहेत विकी वाकडे यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. इव्हन जोडीमधून पाहतो की एक जोडीचं इथं मात्र यथोचित स्वागत सन्मान होताना श्रीकांत पाटील दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आयोजक कमिटीचे आमचे इंजिनियर विकी कॅमेरामॅन खूप मोठे योगदान या टुर्नामेंटमध्ये पाहतोय आपण. त्या व्यक्तिमत्वाचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना स्पर्धेचे आयोजक तर क्रमांक 2चं षटक कीर्तेश येतोय टाकण्यासाठी पिंपळगर एंड या टोकाकडनं. समोर बॅटर पाहतोय आपण एक युवा बॅटर यज्ञेश भोईरकडे एक मोठी अपेक्षा आहे. पहिलाच बॉल काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र दरम्यानकडे ट्रॅव्हलिंग होताना पंचांच्याकडे वळतील आणि अतिरिक्त चेंडूचा इशारा करतील. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती. धावसंख्या 13. पण यज्ञेश भोईर यांचं जर पाहिलं आपण तर भिवंडी असोसिएशन अंडर-19 मध्ये तो खूपच चांगलं मोठे योगदान देतोय. चांगला खेळाडू आहे. येणारा टेनिस क्रिकेट पिंपळगडचं भविष्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप मोठे सिनियर खेळाडूचे मार्गदर्शन ऐकणं गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड. अप्रतिम वा सुरेख फटका. सीमा रेषा पार आला या दणदणीत चौकार. पात्रा हा फटका अजून आहे. केडी के कडक 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 आलाय बॉल वरती. षटकार कावकरच्या वरतून भिरकावलाय षटकार. क्रिकेटला असा पोषक फटका सजवलाय कॉर्नरच्या वरतून. एक दमदार षटकार सोडून दिले. या बॉलला पाहतोय आपण काय घडलंय. परत एकदा पाहतो की पंच आमच्याकडे हळूहळू वळताना दोन्ही हात पंचाचे समांतर रेषेत असतील जयसर इशारा करतोय आणि टीम प्लस धावा 2 अजून मिळते. आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय आपण 25. मागलं षटक कीर्तीचं आणि काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन गिरीश बजाके करतोय. सिरीज बजाके आयोजक कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की पवार सर तुमचं तो वाक्य के कडक 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 झालाच पाहिजेत. यस आणि काय क्लासचा फटका सुद्धा त्यांनी खेळला होता. मात्र फटका चांगला आहे. स्लॉक केलंय. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. थांबू शकणार की नाही पण इथं मात्र पाहतोय की अडवलंय. क्रिकेट कम फुटबॉल जास्त चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि 3 धावा त्या दरम्यान मात्र कंप्लीट करतोय बॅटर यज्ञेश भोईर. NB आमच्या सोबत आहे म्हणजे नयनजी भोईर. एक चांगला लिटिल स्टार खेळाडू आहे आणि फायटर आहे. हार न मानणारा हा खेळाडू आहे आणि यावर्षी मला 2 ते 3 वेळेस त्यांना बघितलं की वेळेच्या मैदानावर अतिशय अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. एवढी मोठी धावसंख्या उभारून सुद्धा तुमचा संघ कुठंतरी गोलंदाजीच्या बळावर थोडासा बॅकफुटला गेला होता.
त्यासाठी आपण PPLचं आयोजन करतोय. चुन चुन के आकडा निकालेंगे आणि आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे आपल्याला समोर ध्येय ठेवून पुढे पाऊल ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायला रती महारथी बसलेले आहेत. नो डाऊट अविदादाचं प्रेम टेनिस क्रिकेटवर खूप मोठं आहे. त्यांचं मार्गदर्शन सातत्याने घेणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता हा पुलचा फटका खाली क्षेत्र नाहीये मिडविकेट क्षेत्राकडे एका टप्प्याने चेंडूला फील न करता आता मात्र चेंडू मात्र अडवलंय. आणि की तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की जर आम्हाला संशय वाटला पंचाला तर आपण चेक करून घेऊया. आणि हा पाहतो सॉफ्ट सिग्नल आलाय की हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला वाटतं की क्षेत्ररक्षण सुद्धा कबूल केलं की हा बाउंड्री आहे. कमालीचा फटका पाहतोय आपण. शिरीष बजाकीच्या बॅटमधून चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार 2 चौकार आणि व्यक्तिगत झपाट्यानं अति वेगात 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 बॅटिंग करतोय. पुढचा बॉल हा बॉल दबावाखाली निश्चित बॉलर दिसतोय पण परत वरती लांबलच्या षटक का प्रगती पथावर आणि मागणं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत जर पाहिले आपण 33 धावा धावफलकावरती. 4 षटकाचा सामना एकच पॉवर प्ले असतोय. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण त्याच्या व्यतिरिक्त मात्र आणि हा फटका अजून एक धमाका पाहतोय आपण पण फटका फटलाय. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक दुसऱ्याचं पतन. एक चांगला बॅटर होतोय बाद. कोण आहे आणि सौरभ कडून अपेक्षा खूप जास्त असते. आल्या पावली मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न काय घडलंय. जोरदार अपील इथं मात्र होताना पाहतोय आपण. आणि यावेळेस पात्र पंचाची दोन्ही आज समांतर रेषेत. कधी कधी पाहतो की प्रेशर वाढवण्यासाठी हा अपील केल्या जाते पण ती अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण. अजून एक अतिरिक्त चेंडू त्याला क्षेत्रक्षण लावून घ्या. पंचायत अंतिम आहे. आणि कधी कधी असे प्रसंग निश्चित पाहतोय आपण की क्रिकेटच्या पटलावर घडतात. जेव्हा चेंडू थोडासा क्लोज असतो तेव्हा अपील करून तो चेंडू लपवण्याचा प्रयत्न असतो. आणि सौरभचं म्हणणं आहे की मी डायरेक्ट शपथ घेतोय. क्या बात आहे. वा भाई वा. खेळीमेळीचं वातावरण पाहतोय आपण. सज्ज होताना बॉल. विकेट किपर अंकुश मात्र खूप मोठी अपील केली होती. आणि अराउंड झाले. दांडी 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 गुल 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 धक्का बटला. तो मोठा आयकॉन खेळाडू होतोय बाद. रॉबर्ट आलाय. रॉबर्ट साठी आता मात्र निश्चित बक्षिसाचा वर्ष होईलच कारण की लोकप्रिय रॉबर्ट 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 एकच नाव ऐकतोय कालपासून. त्यासाठी जयेश जोशी यांच्याकडून तब्बल षटकाराच्या अटॅकला 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चला अंकुश दादा सराव थांबवायचे कारण की अजून आपल्याला 3 सामने कव्हरेज करायचे आहे. वेळ मला वाटते आज आपल्याजवळ खूप आहे आणि उद्या सर्व सामने सुद्धा जर आपण वेळेअभावी पाहिले तर 5 षटकाची राहील कारण की सुपर 6चे सामने आहेत. 2 सेमी एक अंतिम मेगा फिनाले. 33,000 रुपयाचं पहिलं रोख पारितोषिक कोण पुकारेल. आणि नयाने मी जेव्हापासून प्रीमियर लीग करतोय ना पण एवढी मोठी एका गावासाठी पहिल्याच वेळेस तब्बल 33,000 रुपयाचं रक्कम आहे. आज त्यामध्ये भर पडली. एक
मनोरंजक समालोचक म्हणून ज्याच्याकडे पाहतोय मित्र, कोणाला वाईट वाटून घेऊ नका की आमचे दशरथदादा यांचा एकच स्वभाव आहे, फक्त क्रिकेटच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी तो एक समालोचक आहे. आणि यावेळेस मात्र पाहतोय की सफल क्रॉस झाला होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही आहे. बाकीचं काम पूर्ण करतोय, चांगला प्रयत्न इथं मात्र धावा थांबवण्यासाठी केलाय अंकुश यांनी. हो, चांगला चेंडू बॅक टू द बॉल, वेगात होता, एवढं सोपं नाहीये, काय फटका होता. आणि किंचित असं वाटलं अंकुश दादा की आगीचा गोळा आलाय का माझ्याकडे. यज्ञेश अजून खेळपट्टीवर आहे आणि याच पात्र टॉप आहे, ह्यावेत आहे, झेलवण्यासारखी संभावना दिसत नाहीये. धावा किती इथं मात्र कम्प्लीट करेल पाहतोय आपण. आणि यावेळेस पाहता 2 धावा आणि थोडीशी धावपळ मैदानाच्या आतमध्ये पण नकारतोय बॅटर पाहतोय आपण नॉस्ट्रिकचा, तो म्हणजे रॉबर्ट. पाहतोय की 2 धावा आहेत, या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे शकते 36. तब्बल 3ऱ्या बॉलवरती धावा खर्च करतोय 2. अंकुशचं चांगलं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही संघासाठी हा सामना डू और डायचा पाहतोय आपण. जर PPL मध्ये कायम टिकायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. दरम्यान पाहतोय मी डाऊनला चेंडू गेलाय आणि लॉंगॉनच्या क्षेत्राशी येईपर्यंत वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. सद एक सिंगल रन्स या बॉलवरती. अतिशय क्लासचं षटक पाहतोय आपण. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 धावा खर्च करतोय कम खर्चीला और फुल चर्चीला. ठरतोय का हा षटक. दोपहर का 17 सुहानी धूप इस बीच मैदान के ऊपर है. क्या खूबसूरत माहौल है PPL के माध्यम से इस वक्त इस स्टेडियम पे. यावेळेस पात्र आडव्याटनी दुरून खेचून मारण्याचा प्रयत्न रॉबर्ट यांचा होता, परफेक्ट टायमिंग करता आला नाही. अंकुशनं जो भरोसा दाखवला स्वतःवर तो इथं मात्र योग्य ठरताना पाहतोय आपण. सिनियर खेळाडूचा जर विचार केला चांगले प्रदर्शन केले, फक्त एक जर विचार केला प्रीतम कुठंतरी संघर्ष करताना पाहतोय. त्यानंतर मात्र काय जबरदस्त प्रदर्शन. मग अभिदादा असो, पवन असो, गणेश असो, सूरज जोशी, वाह. यावेळेस पाहतो की टर्न केलंय, ऑनसाईडकडे चेंडू जातोय. आणि अभिदादा मी उल्लेख केला होता की गावातल्या लीगसाठी एक आपण ध्येय का ठेवतो की इथून युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी. आणि बरेचसे आता लीगमधून चांगले चांगले मी तर म्हणेन की एकूण पिंपळनेरचे संघ आहे तो काय जबरदस्त प्रदर्शन करतोय, GCA मध्ये नंबर 1 रँक करतोय आणि जबरदस्त सर्व एक लेवलची खेळाडू पाहतोय. आणि कधी कधी म्हणतात आता क्रिकेटमध्ये राजकारण जर आलं तर एका गावाच्या 2 टीमी असतात. पण मित्रांनो मी एकच सांगेल की आपल्या गावाचा जर नाव रोशन करायचं तर आपण राजकारणामध्ये पडायचं नाही. आपल्या गावासाठी एक संघ बांधणी करून तो उच्च कोटीचा बनवण्याचं काम करत आहे. कारण की राजकारण 2 महिन्याचा असतो पण क्रिकेट हे आपला आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला आहे. पंकज ननवलेला आठवण झाली काल, काय बॅटिंग होती. मला वाटतं की त्याच्यासमोर अविदादा होता आणि पंकज फक्त नताश होता. बाई काय मारले काल पंकजला, वा. पण आता मात्र पंकज वापशी करेल काय पाहतोय आपण. नाही तो बघणार पण नाही आता माझ्याकडे. यस पंकज आपण इकडे हात दाखवायचा आहे NB ला. यस यस शिंगम म्हणलंय सध्या तरी पाहतोय आपण. ऍक्शन हमसाम कम नाहीये. हॅट्रिकला तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आहे अभि पाटील त्यांच्याकडून. सज्ज होताना पंकज विरोधात दबाव आहे पाहतोय आपण. पहिला चेंडूतून टाकला नाहीये, शेवटचे षटक आहे. इथून मात्र रॉबर्ट आहे समोर आणि हा बॉल मात्र अतिशय उत्कृष्ट होता. पहिला बॉल टाकलं या स्पर्धेमध्ये की अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पापल्यानंतर हवेत स्विंग पाहायला मिळालं आणि अप्रतिम सुरुवात करतोय. आणि दुपारच्या सत्रामध्ये चर्चा झाली होती पंकज सोबत की मी यावेळेस पात्र अतिशय चांगली बॉलिंग करेन. प्रत्येक धमाका KDK चाललंय MIDC कडे चेंडूला पाठवलंय, लांब पल्ल्याचा षटकार. संख्या 44 पाहतोय आपण, 44 पाहतोय आपण. अंकुशनी दबाव टाकलं होतं आणि आता मात्र आक्रमण केलंय रॉबर्ट नावाचा बॅटरनी. काय अप्रतिम क्लास फटका MIDC कडे चेंडूला पाठवलं होतं.
नाही बॉल नाही रे. चला बॉल आपण लगेच आणायचंय. काय फटका होता रॉबर्टच्या बॅटमधून, एक क्लास फटका पाहिला आपण. धावसंख्या 44चा बॉल, मॅच बॉल आलाय. चला यस पाहतोय आपण. रॉबर्टवर मोठी जबाबदारी असेल कारण की प्रतिस्पर्धी टीमकडे बॅटिंग खूपच चांगली पाहतोय आपण. अंकुशनी सुद्धा प्रदर्शन योग्य पाहायला मिळालं नाही, पण या सामन्यात एक षटक हाताळले, पण अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं एका षटकामध्ये. एस जी एंटरप्राइज विपक्ष हार्दिक एंटरप्राइज ही 6वी लढत आहे. यानंतर अजून मला वाटते की 2 सामने आपल्याला कव्हरेज करता येईल. हा फटका हवेत आहे. शेवटी मात्र जी विकेटची आवश्यकता तो विकेट पंकज ननवले यांनी कंप्लीट केली आहे. काय ग्रेट वाफी करताना. टॉस बॉल पाहिला आपण निश्चित पाहतो की आपण. आणि इथं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग साईडने, कारण की लोअर फुल टॉस होता, साफ दिसत होता. 30 पंच आपण चेक करायचे या. तर आपण कोणी या अभिदादा यायचंय. यस आहेत. ओ माय गॉड. चॉकलेटी बॉय नाही तर सन ऑफ भिवंडी सूरज जोशीचं व्यासपीठावर आगमन. काय जकास कामगिरी पाहिली आज. स्वीट. यस. आणि तिसऱ्या पंचांनी मात्र हा नो बॉल घोषित केलाय. जो रिव्ह्यू होता तो योग्यचा वापर करून घेतलाय बॅटरनी, आणि आता मात्र फ्री हिटचा इशारा येईल. आणि यद्देश बोईर मात्र धीमी बॅटिंग करतो. एक मोठा फटका खेळेल का फ्री हिटवर. या बॉलवरती मात्र परत एकदा उंच हवेत आहे. धावा किती मिळेल पाहायचंय. चांगलं झेल कंप्लीट केलं होतं, पण मित्रांनो हा नो बॉल फ्री हिट होता. आणि आता मात्र पाहतोय की परत एकदा तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलाय. हा मात्र पंचांनी स्वतः मागितलंय की मी चेक करू इच्छितोय. तिसरे पंच आपण या. आदरणीय ऋषिकेश पाटील दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम. ऋषिकेश दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. दादांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं पाहतोय. या दादा या. तसेच एक डॅशिंग अंदाज नेहमीच असतो पिंपळगर गावामध्ये दिलपेश पाटील. जो निर्णय पंचांनी घेतलेला आहे तो ऑन फिल्ड तुम्ही निर्णय घ्यायचा. सॉफ्ट सिग्नल काय आहे.
आउट. यस. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 47. 4 बॉलचा खेळ खतम झालाय. यानंतर फक्त 2 बॉलचा खेळ आहे आणि ज्या प्रकारे 2 षटकामध्ये एक मोठी धावसंख्या उभी केली होती त्यानंतर तिसरं षटक निर्णय टाकलं गेलं आणि आता मात्र खूप छान तिकट मारा करतोय पंकज. फुल टॉस लोअर होता हा आणि चेंडूला भिरकावलंय खूप दूर असा हा षटकार. आता मात्र महागडं षटक निकिता बॅक टू द बॅक दुसरा षटक सुद्धा महागडं पंकजचं आणि मला वाटतं की दोन्ही जर इनिंगचा विचार केला पण तर 40 पेक्षा धावा खर्च केल्या गेल्या. यज्ञेशची जर अजून एक षटकार मारला तर आदरणीय प्रभाकर दादा भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. ऋतिक पाटील असो मग मात्र निश्चित जेवढे पण आयोजक आहेत अफाट मेहनत आहे. एवढं सोपं नाही आहे मित्रांनो एवढी मोठी टुर्नामेंट ठेवणं. हे बघा आमचे आणि हा पण एक इतिहास आहे. चेंडू त्या झाडावर अडकलाय. क्या बात आहे. धावसंख्या जर पाहिली आता मात्र 50 आकडा पार केलाय. तब्बल 53 धावा आहेत. चांगली धावसंख्या उभी करताना अंकुश यांचं भेदक षटक त्यानंतर मात्र पंकज ननवले यांचं एक खराब षटक पाहतोय आपलं. आणि यावेळेस पाहतो अजून एक हा मोठा प्रहार आहे. क्षेत्ररक्षक मात्र झील टिपेल काय चांगलं चेल तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये ड्रॉप केलंय आणि इथं मात्र निश्चित तिसरीला धावबाद होते. 2 धावा कंप्लीट अशा तऱ्हेनं 55 धावा धावपलकर आणि 56 धावाचं टार्गेट उभं केलंय. इथं मात्र पाहतोय आपण हार्दिक इंटरप्रेट टीमने चांगले बॅटिंग करून पाहतोय एक चांगलं सन्मानजनक धावसंख्या उभी केलेली आहे आणि भावेश शेलके आपण आपले रोख रक्कम 500 रुपये घेऊन जायचंय. भावेश शेलके चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार होतो. टॉस करण्यासाठी निश्चित व्यासपीठावर पाहतो की आपण तर मित्रांनो आपण स्वर्गीय सुधाकर खंडू भोईर टॉस बॉक्समध्ये आहोत. पाहतोय आपण आमच्यासोबत दोन्ही टीमची कॅप्टन पंडित जोशी 11 विपक्ष जानकी इंटरप्राइज टीमच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत आणि जिथे खूप मोठे व्यक्तिमत्व गणेश पाटील दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा कॉईन आहे. टॉस पाहतोय आपण हेड अशी मागणी आलंय. टेल आलंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. जानकी इंटरप्राइज टीमने आता मात्र जर पाहिलं तर नाणेफेक जिंकलेली आहे आणि तिथं एक मला वाटतं की सामना हरलेला आहे एक जिंकलेला आहे. म्हणजे डू ओर डायच्या स्थितीमध्ये जर आव्हान ठेवायचं असेल हा सामना जिंकावा लागेल. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जर घेतलेला आहे तर पाहतो की खेळपट्टी खूप चांगली आहे आणि जिथं चेसिंग करणारे संघ जास्तीत जास्त विजय संपादन करत आहेत. तर प्रतिस्पर्धी टीमला काय डोक्यातच विचार केला किती धावेच्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न असेल?
30च्या आत धारवायचा प्रयत्न असेल. यस, म्हणजे मला वाटतं की सन ऑफ भिवंडी सूरज जोशी या तुझ्या टीमकडे यश नाही आहे आणि त्याने सांगितलं की 150-200 धावा करण्याचा प्रयत्न आहे. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत निश्चित जर पाहतोय आपण पंडित जोशी टीमचं जर विचार केला आपण प्रदर्शन चांगलं नाही आहे, काय अपेक्षा असेल आता? मात्र आता काय नाही 40+ करायचा प्रयत्न ठेवू, जास्त नाही. खूप खूप शुभेच्छा, कारण की वेळ कमी सामन्याला सुरुवात होत. तर मित्रांनो टॉसचं झालेलं आहे. टॉसचं पाहतोय आपण जानकी 11 टीमच्या बाजूने गेले आणि सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे मात्र सज्ज आहेत निश्चित नो डाऊट दशरथ पाटील सरांचा आपण आवाज ऐकूया. यस, धन्यवाद सुनीलजी पवार, अतिशय दमदार ज्यांचं सूत्रसंचलन आणि समालोचन, ज्याने प्रेझेंटेशन. चला टॉस जिंकलाय जानकी 11 वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चला एच विरुद्ध हार्दिका ज्याने 55 धावा 56 म्हणजे प्रति षटकामध्ये 14 धावा करायचे. टार्गेट नक्कीच कठीण असेल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल, अजून 3 मॅचेस बाकी आहेत. हा म्हटलं 6वा सामना असेल. अजून 3 मॅचेस कव्हर करायचे आम्हाला आजच्या दिवसातला शेड्यूल. यशजी आणि हार्दिका 2 बलाढ्य टीम. याच्यानंतर पंडित जोशी 11 त्यांच्या विरोधात जानकी 11 असा हा विद्यमान सामना. जानकीनं टॉस जिंकून पहिल्यांदा कधी फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ जे पहिल्यांदा कधी बॅटिंग. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. PPL 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. नामवंत समालोचक असतील, नामवंत अंपायर असतील आणि अतिशय प्रोफेशनल टुर्नामेंट आहे. साहिल पाटील असं साहिल शेळके असतील, त्यांच्या नावानं आपल्या वडिलांच्या नावानं विजय शेळके व स्वर्गीय सुनीता शेळके यांच्या सन्मानार्थ, यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली म्हणून, त्यांची श्रद्धांजली म्हणून साहिल विजय शेळके, भावेश प्रभाकर शेळके आणि अमर देवीदास शेळके यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज स्पॉन्सर केलेली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. एकीकडे असेल अंकुश आणि ऋतिक आणि पहिला गोलंदाज प्रल्हाद. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आगासनची ही लाईव्ह टेलिकास्ट आहे. अतिशय क्वालिटी आणि क्लिअरिटी. तू आगासन? अच्छा, माने राहुल भोईर यांच्या गावातली आहे का? हा, तू तिकडे आहे, ऑपरेटर दुसरा आहे. येस, तेजस दादा भोईर ओनर आहेत मानेऱ्याचे. आमचे राहुल भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. चला पहिला फलंदाज स्ट्राईक रोटेट करतील. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदलला ठेवणीतले इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर. 56 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय क्लास आयोजन. पहिला चेंडू राईट आर्म महोदय विकेट. आणि हा यस पहिल्यांदा आक्रमण केले. चेंडू गेला आहे 4 धावांसाठी. 1 बाउन्स डीप मिड विकेटला चेंडू फरार झाली. चांगला दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्रदीप फटका, मिड विकेट चेरून गेलाय. धावा मिळते 4 वर. बिनबाद 4, 4 फॉर नन. खाली याची कॉकटेल आहे. याचे कॉकटेल आहे, मिक्स आहे. ओहो येस, पुन्हा एकदा कवचच्या डोक्यावरून टोलवण्याचा प्रयत्न. आणखीन एक दमदार सलग दुसरा चौकार. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. जबरदस्त टायमिंग. अफलातून पहिला ऑन साईड, नंतर ऑफ साईड. चतुरस्थ चौपे, रितस्र बॅटिंग. 4 धावांनी संघाची धावसंख्या. 2 चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे जवळजवळ 400चा स्ट्राईक रेट. धुंद फुंद फलंदाजी मिस्टर अंकुश. 56 धावांची गरज असते. सुरुवात कशी करावी? वेल बिगन इज हाफ डन. ज्वलंत सुरुवात याचं हे मूर्तिमंत उदाहरण. प्रल्हाद असे जर अकूट टप्प्याचे शॉर्ट पेज बॉल टाकलेत कदाचित. 14 धावांची गरज आहे. प्रति षटकामागं टार्गेट तेवढं नाही आहे. कोणा क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट, याच्यामध्ये कुठलेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी, शाश्वती, गॅरंटी देऊ शकत नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल. आणि हा यस पुन्हा वीरेंद्र सेवक स्टाईल.
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक सलग तिसरा चौकार. दमदार सुरुवात. संघाची धावसंख्या आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 12 फॉर नन. बिन बादारा अंकुश. यस जी. येस 40+ बॉलर आहे आणि बॅट्समन देखील 40+ आहे. आणि हा येस आणखीन एक मला सलग म्हणते हा चौथा चौकार. टार्गेट पाहिजे 14 धावांची गरज असताना धावा झाल्या 16 म्हणजे जवळ 400चा स्ट्राईक रेट. 16 धावा 4 चेंडूमध्ये. काही दमदार स्टार्ट केला अंकुश. पहिले 2 शॉर्ट पिच चेंडू, नंतर 3 शॉर्ट पिच, नंतर हा फुलटा चेंडू. मगाशी भरपूर पैसे आता कोणी एक पण नाही स्पॉन्सर्ड. यांचा पॅकर कुठं आहे हे माहिती. पॅकर नाही यांचा लावायला. अच्छा तर पॅकर स्वतः आहे ऋतिक. हो हो ये चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. चेंडू गेला बॅकवर्ड गलीला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 17 व 17 रन्स आफ्टर 5 डिलिव्हरीज. राहिला शेवटचा बॉल. 56 धावांची गरज. 39 धावांची गरज धावणी बाकी आहे. एखादी ओव्हर जर टाईट आली तर कदाचित कमबॅक करतील. पण अंकुश दमदार बॅटिंग. धमाकेदार सुरुवात. दमदार सुरुवात. तर याच्यानंतर सामना होईल तो टॉस जिंकला मला वाटतंय जानकी 11 आणि पंडित जोशी. हो हो ये चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल झाला ड्रॉप. चला आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. कॅच घ्यायला हवी होती. सोपा झेल होता पॉईंटला बॅकवर्ड पॉईंटला. पण एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या झाली तब्बल 18 वर. षटक क्रमांक पहिलं फिनिश्ड. दमदार बॅटिंग गेली. तेच मनसोक्त मनमुराद निरंतर फटकेबाजीचं जबरदस्त प्रदर्शन. एक्झिबिशन परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम मिस्टर अंकुश. चला बॉलिंग मार्ग तयार. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बाजार. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं भात्यातलं कोट्यातलं दुसरं षटक. पहिलं षटक सांगित दुसरं षटक. राजेश यज्ञेश. दोन्ही संघासाठी सामना डॉर आहे दोन्ही संघासाठी. जो जिंकेल त्याचं आव्हान जिवंत राहील आणि जो हरेल त्यांचा बाजार उठेल तो 2027. नंतर फक्त उद्या त्यांना पत्रावली उचलायचं काम आहे बस. जेवण्याच्या चला नये गेंदबाज. हा भला ये बघा जरा प्लीज. तुम्हाला स्कोरर येतं हे सांगतो तुम्हाला. त्यांचे कॅप्टनला सूद नाही. त्यांचं कॅप्टनला माहिती आहे का सांगा मला. सगळे आतमध्ये पाठवा बाहेर कोण नको. चला यज्ञेश. हो ये देखो पुन्हा एकदा चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी. 1 बाउन्स. पहिल्यांदा वॉर्निंग नंतर मात्र कडक कारवाई. आयोजन कडक कारवाई बेधडक. अतिशय दमदार स्पर्धा PPL. उद्या शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. आणि हा यस थांबा पंचांचा वाईट नो बॉलचा इशारा. यस फ्रीट नाही ना. यस फ्रीट. आणि मिळतील 1+1 टोटल 2. संघाची धावसंख्या झाली तब्बल
20 धावा 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. बिनबाद 20. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद आपलातून सुरुवात, यथेच्छ मनसोक्त फटकेबाजी, षटकार चौकारांची बोछार. हो येस, पुन्हा एकदा चेंडू हुक करायचा होता. पुन्हा त्याच्या फॉरवर्ड शॉट लेगला मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या झाली तब्बल 21. विकेटसाठी दाही दिशा, फिरविशी जगदीशा. फ्रेडचा फटका होता, वास्तविक नाव मारायला हवा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॅकवर्ड गली. एक कवस, फाईन लेग. ओहो, क्लीन बॉल, त्रिफलाचीत. आक्रमण खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल झाली. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचं बदन, पहिल्या विकेटचा काढता बाय, पहिली विकेट पाय उतार, प्रथम विकेट स्वाहा. डीजे येस, पॅकर बॅक टू द डग आउट. तर विकेट हॅट्रिक, यू विल गेट 500. यज्ञेश अजूनही बॉल बकेट तब्बल म्हटले 2. अजूनही चान्स आहे, नामी संधी आहे. 3 आहेत का? अच्छा. तर सन्मान्य प्रभाकर भोईर यांच्यातर्फे जर विकेट हॅट्रिक केली त्यांचे काकाश्री यज्ञेश. चांगला चेंडू, खरं म्हणजे अकरा दिला खेळण्याचा प्रयत्न, खरं म्हणजे डिफेन्स स्ट्रोक खेळायला होता. पहिल्या षटकात दमदार सलामी दिली. 18 धावा कुठल्या तब्बल 6 चेंडूमध्ये, त्याच्यामध्ये 4 चौकारांचा समावेश. आणि हा यस पुन्हा धावलाय चेंडू, आणि हा झेल झाल्या म्हणते. यस, एकाच पटरीवर. खरं म्हणजे झेल होता. बघूया म्हटते, हा म्हटते झेल सोड्याजवळ हर्षद. धावा झाल्या 22 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. यज्ञेश राईट आर्म राहून दे विकेट, बॉलिंग मारवर. हो येस, हलक्या हाताने पुश केलाय, स्टेअर केलाय चेंडूला, अप्पर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला पुन्हा निघून. डिपेश गलीला मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मध्ये विकेट. 2 धावांनी संघाची धाव संख्या पुन्हा एकदा वृद्धिंगत होईल. धाव संख्या बोकाळली 24. 2 4, 2-4. 1 to go लास्ट डिलिव्हरी. 24 अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 34 धावा. 32 धावांची गरज. 32 धावा. अजूनही मॅच तशी हातामध्ये आहे. हो चाबूक शाह, जबरदस्त चपराक, असोड ओढलेत, आणि हा दमदार सिक्सर के चौकार. 6 रन. टायमिंग शुड बी एक्सलंट. दमदार फटका, वज्र टोळा, भीमटोळा, गगनचुंबी, गगनभेदी, उत्तुंग, बेबंद, बुलंद स्ट्रोक. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली तब्बल 30 धावा, आणि राहिल्या जिंकण्यासाठी फक्त इनमेन 26 धावांची गरज. बॉल राहिले 12, म्हणजे प्रति षटकामागे करायच्या 13 धावांची गरज. तर योगेश भोईर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. अंकुश भोईरला तो योगेश भोईरतर्फे या षटकारासाठी यस, त्यांचे बंधुराज जरा 500 रुपये जमा करा प्लीज. योगेश भोईर 500 रुपये जमा करा प्लीज. इथं काय उधारीचा धंदा नाही, बरोबर आहे. जर सिव्हिल स्कोर खराब झाला, कोथिंबीरची जोडी पण तुम्हाला मिळणार नाही मार्केटमध्ये. तर अंकुश आणि येणारा फलंदाज बिटवा. चला, याच्यानंतर जानके आणि पंडित जोशी
टॉस जिंकला जानकीने. पहिल्यांदा फिल्डिंग. चला स्पीडअप करा प्लीज. नवीन बॅट्समॅन हर्षद आणि गोलंदाज सौरव. तिसरा षटक प्रगती पथावर. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 26 धावांची गरज. प्रति षटकामागे कुटायचे 13 धावांची गरज. 13-26. हर्षद स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला असेल अंकुश, ज्यानं दमदार बॅटिंग केली. अकोट ताब्यात हाफ ट्रॅकर होता. नामी संधी होती. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, तकला तुम्हारा. 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत भर. बॉल राहिले 12 पाहिजे 25. जबरदस्त वादली फलंदाजी. विस्फोटक, घातक, धोकादायक फलंदाज अंकुश भोईर, ज्यांच्यासाठी बंधुराजांनी पाठवले तब्बर. योगेश भोईर यांच्या 500 रुपयाचं कॅश प्राईज. प्रत्येक षटकारासाठी एवढी सिक्सर. हो हो, जबरदस्त टायमिंग. स्क्वेअर कट 4 धावांसाठी. क्लास फटका बाकवटला गेला. क्लास फटका. क्लास बघा, टेम्परामेंट बघा. जबरदस्त टायमिंग, दर्शनीय, चमत्कारिक, स्तुत्य, रममान स्ट्रोक. बाकपट पंच 4 धावांसाठी. बॉल राहिले 11 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 21 धावांची गरज. 11 मध्ये 21 जो टार्गेट. धावा आणि चेंडू. बॉल पाहिजे का? बॉल भरपूर आहेत. तर एस जी संघ आहे म्हणते मयूर पाटील ना, ऋतिक पाटील. पॅकर्स. हो हो, येस पुन्हा लॉट करायचा आपल्या चेंडू केला. टीममेट विकेटला. त्याने यांच्या का भक्तांनी इबूत फुकले काय? हे एक पण कॅचने कमाल आहे का? तुम्हाला ऋषीमुनी शाप दिलाय? पैसे लावले म्हणून. बरोबर, मगाची दत्ता बोर गेले ना. धावा झाले 2 निवाडली. बॉल राहिले डबल 10. हो हो हो, टायमिंग बघा. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. डेबिश कोबरने चेंडू फरार झाला. नेत्र दिपक पाहिजे. अजून जवळ 15 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक. 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. हो हो, कशाला वाकडं मारतंय? सरळ बोट जरा वाकड्या घालची काय पडली. हातामध्ये मॅच आहे. वाईड आहे का? थांबा थांबा, वाद नका घालू प्लीज. चला आउटसाइड डॅबस्टम. व्हाईटचा इशारा. स्वैर मारा. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 14 धावांची गरज. रिक्वायर्ड 14 रन्स इन रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. अटीतटीचा सामना. उत्कंठावर्धक, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, रोमहर्षक, रोमांचक, थ्रिलिंग मॅच. हो हो हो, वेगाने निघून गेलाय. चांगलं कमबॅक. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. 8 मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. एक मोठा फटका किंवा एक विकेट. ऋतिक पाटील यांची ही टीम एस जी. आणि हा यस पुन्हा एकदा पूल केलाय. रोहित शर्मा स्टाईल हिटमॅन.
शेरन. ची गरज. आता मात्र जबरदस्त चंचू प्रवेश, कमबॅक, पुनरागमन. असं वाटलं होतं की सामना जातोय का काय, परंतु नंतर दमदार बॅटिंग केली बॅट्समन अंकुश. आणि हा यस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. खरं म्हणजे स्ट्राईक रोटेट करावा लागेल. जम बसलाय आणि शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अंतिम आखेचा निर्णायक षटक आहे जवळजवळ 33, 22 आणि 11. आणि मॅन ऑफ द सिरीज आहे रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, शीत कपाट. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. 3:30 वाजले अजून जवळजवळ मोठे 3 मॅचेस आहेत. PPL 2026. चला नवीन गोलंदाज, शेवटचं निर्णायक. याच्या हातात मात्र या टीमचं भवितव्य. हार्दिका एंटरप्राइजेस संघ मालक दिनेश जोशी इज द ओनर ऑफ दिस टीम. संघ मालक. 6 गेंदे 7 रन. निर्णायक अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. एरमिन 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. दिनेश काय केलं तर मॅच जिंकू, मग ते कधी सांगणार. आता ह्या केल्यानंतर म्हणजे आम्हाला डाऊट आला, बरोबर की नाही. चला 6 चेंडू 7 धावांची गरज. दिनेश जोशी संघ मालक. ये आणि हा यस वज्र टोळा. फक्त स्कोर इज लेवल. ने फक्त एका धावाची गरज आहे. बघूया काय पिच्छा केला. यस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह. आणि अंकुश भोईर यांनी दमदार बॅटिंग केली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात कोण आहे. हर्षद आहे का. अंकुशने बॉलिंग मध्ये 4 रन दिले फक्त. यस